रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही जर फक्त हे खाल्लं ना, तुम्हाला डाएट एक्सरसाइज काहीच करायची गरज नाही. यामध्ये आपण बिलकुलच तेलाचा वापर केला नाहीये, तुपाचा सुद्धा वापर केलेला नाहीये. ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे अशांनी सुद्धा हे खावं. ज्यांना म्हणजे लहानांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळे हे खाऊ शकतात आणि हे खाऊन तुम्ही झटापट वजन कमी करू शकता. एवढं झटक्यात वजन कमी होणार आहे आणि त्या उलट तुम्हाला प्रोटीन, फायबर, तुमच्या शरीरात आवश्यक ते सगळे न्यूट्रिशन तुम्हाला या रेसिपी थ्रू मिळणार आहे. कॅलरीज कमी असणारी आहे, खूप जबरदस्त रेसिपी आहे, एकदा अवश्य ट्राय करा. चला तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते. 1.5x स्पीड वरती बघू शकता. ही रेसिपी बिलकुल स्किप करू नका कारण खूप जबरदस्त आहे आणि जे कोणी माझ्यासोबत वजन कमी करते अशांनी तर हे न स्किप करता नक्कीच बघा. आधी तुमच्या मित्र परिवाराला सुद्धा हे शेअर करा. चला काय करायचं, कसं करायचं, स्टेप बाय स्टेप मी तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे तर कढई व्यवस्थित अशी गरम करून घ्यायची आहे. कढई, पॅन तुम्ही काही घ्या किंवा मग लोखंडी भांडे घेतलं तरी चालेल, जेणेकरून तुम्हाला आयर्न मस्त जास्त प्रमाणात मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचं यामध्ये आपण टाकत आहोत 1 वाटी ओट्स. आता हे 3 लोकांसाठी आहे त्यामुळे 1 वाटी घेतलंय. 1 लोकांसाठी याचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त करावं लागणार आहे. ओट्स हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या हार्टसाठी, वेट मॅनेजमेंटसाठी. तुमचं शुगर तुम्हाला कंट्रोल करायची असेल तर त्यासाठी कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं काम ओट्स करतात. यामध्ये मॅग्नेज, आयर्न, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. यामुळे आपली इम्युनिटी बूस्ट होते. मंद आचेवरती आपल्याला हे खरपूस असे भाजून घ्यायचे आणि असं केल्यामुळे याची चव द्विगुणित होते. यामध्ये फायबर, प्रोटीन खूप मोठ्या प्रमाणात असतं. एकदम छान असं सगळ्यात महत्वाचं म्हणायला गेलं तर लहान मुलांसाठी सुद्धा हे आहे आणि मोठ्यांसाठी तर आहेच आहे. हे आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतं, खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं, वेट लॉस करण्यास मदत करतं. ओट्समुळे पचन क्रिया सुधारतं, रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होतं आणि ओट्स मध्ये जास्त फायबर असल्यामुळे आपलं जास्त वेळ पोट सुद्धा भरलेलं राहतं. यामध्ये कमी कॅलरीज आहे. ओट्स मध्ये विरघळणारे फायबर म्हणजे बीटा ग्लुकन जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं, हृदयाचं आरोग्य सुधारण्यास सुद्धा मदत करतं. ज्यांना कोणाला शुगर आहे अशा रुग्णांनी तर हे नक्कीच खाल्लं पाहिजे कारण हा ओट्स हा एक आहाराचा एकदम जबरदस्त असा पर्याय आहे. कारण ते रक्तातील साखरेची पातळी संतुलित राखण्यास मदत करत असतं. ज्यांना कोणाला कॉन्स्टिपेशन होतं ते दूर करण्याचं काम सुद्धा ओट्स करतात. पचन क्रिया एकदम जबरदस्त करतं. ओट्स मध्ये असणारं मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस आणि जीवनसत्व आपल्या शरीराला छान अशी ऊर्जा देतात आणि त्यामुळे आपलं मेटाबॉलिझम सुद्धा वाढतं. हे जे काही ओट्स आहे हे तुम्ही डिनरला सुद्धा घेऊ शकता आणि एकदम हेल्दी सुद्धा आहेत. आणि ही रेसिपी तुम्ही ब्रेकफास्टला सुद्धा घेऊ शकता, लंचला सुद्धा घेऊ शकता. पण जसं की आपण फेज 3 मध्ये आहोत, आपण एकदम लाईट डिनर करत आहोत. कधी कधी विकेट पडू शकते, काही हरकत नाहीये, पण हे एकदम लाईट आहे. मंद आचेवरती छान भाजायचंय आणि तुम्ही यामध्ये थोडंसं तूप टाकून सुद्धा भाजू शकता. पण जसं म्हटलं, ज्यांना कोणाला कोलेस्ट्रॉल आहे काही न तेल टाकता आपण हे सगळं काही व्यवस्थित भाजून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता हे छान असं भाजलं गेलेलं आहे. छान आपण जेव्हा भाजतो ना याचा छान असा सुगंध दरवळतो बघा. मंद आचेवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं. आता हे काढून घेते. आता त्याच कढईमध्ये एकदम मंद आच करायची. कढई चांगली अशी गरम आहे, बिलकुल तेलाचा तुपाचा वापर करायचा नाही. आता जी ही आपण प्रोसेस करणार आहोत ती मंद आचेवरती करायची. कुठपर्यंत हे समोर सांगते. मंद आचेवरती छान असे शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे. शेंगदाण्यामध्ये प्रोटीन असतं, गुड फॅट्स असतात आणि शेंगदाणे खाल्ल्यामुळे आपलं पोट भरलेलं सुद्धा वाटतं आणि यामध्ये शेंगदाणे टाकल्यामुळे याची चव सुद्धा द्विगुणित होते. छान असं मंद आचेवरती भाजून घ्यायचं. आता बघा आपण तेलाचा तुपाचा कशाचाच वापर करणार नाही आहोत, तरी पण याला आपण फोडणी देणार आहोत. आता ती कशी, हेच एक मस्त आहे. आता ते कसं करायचं ते तुमच्यासोबत शेअर करते. आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मोहरी जिरं, कारण मोहरी जिरं ही आपली आपण टाकतोच आणि त्याच्याशिवाय आपली काही रेसिपी कंप्लीट होत नाही. त्यामुळे आता इथे टाकायचं मोहरी. पहिले मोहरी टाकायचं आणि मोहरी तडतडायला लागली की मग जिरं टाकायचं, कारण मग मोहरी जी आहे ती तडतडायला थोडासा जास्त वेळ लागतो. आता इथे बघा अशा पद्धतीने तडतड तडतड झालं म्हणजे हे झालं. आता ही फोडणी याची बसलेली आहे. आता यामध्ये आपल्याला बाकीचे पदार्थ यामध्ये टाकायचे. तर एक मीडियम साईजचा कांदा मी इकडे घेतलेला आहे आणि तो चांगला आता आपल्याला इथे
त्याचा जो कच्चेपणा आहे तो जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हे करायचं. आता तुम्ही म्हणाल हा कांदा कसा बरं यामध्ये होईल, तर आपण मंद आच केलेली आहे आणि यामुळे कांद्याला ना पाणी सुटायला लागतं आणि त्याच्यामध्येच हा कांदा शिजतो. हे आपल्याला करायचं आहे. स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत आणि मीडियम साईजचा कांदा सफिशियंट होऊन जातो. आता बघा कांदा छान असा झाला, तर त्यानंतर आपण याची चव अजून छान वाढण्यासाठी यामध्ये टाकत आहोत आलं लसणाची पेस्ट. आलं लसणाची पेस्ट इकडे तुमच्याकडे स्टोअर असेल ती घेऊ शकता किंवा मग आयती केली तरीही चालेल. या स्टेजला टाकायची. आधी कांदा 30 ते 40% होऊ द्यायचा आणि नंतर आलं लसणाची पेस्ट टाकायची, कारण ती खाली कढईला लागू शकते म्हणून. यामध्ये आता तुम्हाला कोणते व्हेजिटेबल्स टाकायचे हे कम्प्लिटली तुमच्यावरती आहे. तुम्हाला जे आवडते ते तुम्ही टाकू शकता, पण यामध्ये अशाच गोष्टी टाका ज्या हेल्दी असतील. खूप छान लागतं, आपल्याला आवश्यक ते न्यूट्रिशन भेटतात. आधी आपल्याला कांदा असा व्यवस्थित भाजून घ्यायचा, जेणेकरून कांद्यामधला जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल. जर कांदा आपण तसाच टाकला तर त्याच्यामधला कच्चेपणा राहील. त्यामुळे आपल्याला हे करायचंय. आणि कांदा झाल्यानंतर यामध्ये एक टमाटर, मूठ भरून पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे, थोडीशी फुलगोबी घेतलेली आहे आणि हे छान असं यामध्ये टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता लक्षात घ्या, पालकामध्ये लोह भरपूर प्रमाणात असतं आणि पालक आपल्या शरीरामध्ये छान असं ऍब्झॉर्ब होण्यासाठी मी यामध्ये टमाटर टाकलेला आहे, कारण पालकाला छान असं आपल्या शरीरामध्ये ऍब्झॉर्ब होण्यासाठी आंबट पदार्थ लागतात आणि त्यामुळे मी इकडे टमाटरचा वापर केलाय. त्यानंतर छान असं याला छान चव यावी म्हणून मी इकडे वटाणे सुद्धा टाकते आहे. तुम्ही स्किप केले तरीही चालेल. आणि फुलगोबी ही मी ऍज ऍडिशनल म्हणून यामध्ये टाकलेली आहे. तुम्हाला जे यामध्ये टाकायचे ते टाकू शकता. शिमला मिर्च असेल, पालक जास्त प्रमाणात टाकू शकता, पनीर टाकू शकता. तुम्हाला जे टाकायचं ते यामध्ये तुम्ही नक्की टाकू शकता. आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात. तर मी इकडे टाकलेली आहे हळद, अर्धा चमचा हळदीचा वापर केलाय. तिखट चवीनुसार इकडे टाकायचं आहे. तर 1 चमचा तिखट टाकले. त्यानंतर मी यामध्ये टाकत आहे ते म्हणजे कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला. आता बघा, आता तुम्ही म्हणाल हे मसाले टाकले आता हे शिजणार कसं, तर तीच ट्रिक आहे. आता जे काम तेल करतं ते काम इकडे पाणी करणार आहे. कसं, आधी व्यवस्थित मसाले टाकल्यानंतर मिनिटभर असंच मिक्स करत राहायचं आणि हे खाली लागायला नको आणि चांगले शिजावे म्हणून यामध्ये टाकायचं पाणी. आता पाणी तेलाचं काम करणार आहे. इथे छान असे आपण जे भाज्या टाकल्या त्या सुद्धा शिजतील आणि आपला जे मसाला आहे ते सुद्धा तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटणारच नाही की यामध्ये आपण तेलाचा वापर केला नाही. बिलकुल चवमध्ये डिफरन्स येणार नाही. ज्यांचं कोणाला कोलेस्ट्रॉल, वजन कमी करायचंय, लहान मुलांना हेल्दी ऑप्शन द्यायचा आहे, हे नक्की करा. लहान मुलांसाठी करत असाल, विरुद्ध माणसासाठी करत असाल तर तिखटचं प्रमाण कमी तुम्हाला टाकायचं आहे. आता आपण जे भाजून घेतलेले ओट्स आहेत ते यामध्ये टाकायचे आहेत आणि व्यवस्थित हे आता मिनिटभर आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. ओट्सला शिजायला बिलकुलच जास्त टाइम लागत नाही, पण मात्र बाकीच्या भाज्या आपण टाकल्यात तर त्या शिजण्याला आपल्याला टाइम लागेल. म्हणूनच आपण मसाले टाकल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकले आणि मसाले त्यामध्ये आपण साधारणतः 3 ते 4 मिनिटं शिजून घेतलेत आणि नंतर आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत. एकदम कमी कॅलरी वालं, तुम्हाला जेवढं खायचं तेवढं तुम्ही खाऊ शकताय. ब्रेकफास्ट, डिनरला ही रेसिपी नक्की ट्राय करा. एक दिवस ही रेसिपी खायची, एक दिवस मी सूप शेअर केलाय तो, अजून प्रोटीन पावडर शेअर केली ती घ्यायची आणि बऱ्याचशे मी गोष्टी तुमच्या शेअर करणार आहे. ज्या दिवशी जास्त भूक लागली त्या दिवशी भाकर खाऊ शकता. आणि आता पाणी टाकायचे, गरम पाणी टाकलं तरीही चालेल. तर 2 ग्लास पाणी मी इकडे टाकते, कारण आपल्याला एकदम घट्टसर हे ठेवायचं नाहीये. भाज्याही छान आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. आता ज्यांना कोणाला हाय बीपीचा त्रास आहे अशा लोकांनी इथे जे मिठाचं प्रमाण आहे ते कमीच घ्यायचं आहे. आता इथे स्वादानुसार मीठ आपण टाकून घेतोय आणि आता हे आपल्याला मंद आचेवरती शिजण्यासाठी ठेवायचंय. खूप छान लागतात. तोपर्यंत शिजवायचे जोपर्यंत यामध्ये आपण ज्या भाज्या टाकल्या त्या शिजणार नाही. फुलगोबीला आणि वटाण्याला टाइम लागेल, बाकी तर व्यवस्थित शिजेल आणि ओट्सला तर खूप लवकर इझिली शिजून जातं. आता आपण हे जोपर्यंत यामधलं पाणी थोडंसं आटत नाही किंवा भाज्या शिजत नाही तोपर्यंत आपण याला झाकण ठेवून व्यवस्थित शिजू देणार आहोत. आता बघा, जेव्हा तुम्हाला हे खायचं तेव्हा तुम्ही यावरती तूप टाकून खाऊ शकता. तूप म्हणजे गुड फॅट्स आहे. तुमच्या शरीरातील बॅड फॅट्स काढण्यासाठी गुड फॅट्सची खूप गरज असते. कन्सिस्टन्सी बघा, या कन्सिस्टन्सीचं तुम्हाला हे ओट्स असणार आहे. आणि आता हे रेडी झालंय. तुम्हाला बाजूच्या बर्नरवरती दिसत असेल ते म्हणजे अंडे. तर एक व्हाईट अंड मी खाणार आहे, पिवळं नाही, ऍज अ प्रोटीन म्हणून. प्रत्येक मीलमध्ये प्रोटीन घेणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे. अंडे सुद्धा शिजलेत आणि आता हे सुद्धा शिजलं. यावरती तूप टाकून तुम्ही खाऊ शकता. मला बिलकुल तूप आवडत नाही, त्यामुळे मी तूप इकडे अवॉइड करते. याला काही लिमिट नाही, जोपर्यंत तुमचं पोट भरत नाही तोपर्यंत तुम्ही खाऊ शकता. आणि हो, कमी खाल्लं तर उत्तमच आहे, तुमचं लवकरच वजन कमी होईल. खूप छान लागतं चवीला. ओट्सच्या ऐवजी तुम्ही यामध्ये दलिया सुद्धा घेऊ शकता, पण दलियामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात त्यामुळे ओट्स कधीही बेटर.
ट्राय करून बघा, खूप जबरदस्त रेसिपी आहे. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला कमेंट करून नक्की सांगा आणि मला तुमचे आभार सुद्धा मानता येतील. आणि ही रेसिपी ट्राय करून तुमचं वजन नक्कीच कमी करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. बाय.